तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपल्या आत्तापर्यंत 3 लेक्चर झालेले आहे. आपला 4th लेक्चर आहे. याच्यामध्ये आपल्याला लास्ट लेक्चरमध्ये आपण केपलरचा थर्ड लॉ आणि जे न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तो बघितला. तर आपल्याला यामध्ये त्याच्यावर संदर्भात एक क्वेश्चन आहे, तो आपल्याला या 4th लेक्चरमध्ये बघायचा आहे. ठीक आहे. तर बघा, बाय डिड न्यूटन ॲझ्युम इनव्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स इन हिज लॉ. त्यांनी त्याच्या लॉमध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की जो फोर्स आहे तो त्याच्या डिस्टन्सला कसा इन्व्हर्सली प्रपोर्शनल, पण कसा फोर्स डिस्टन्सचा जो काय स्क्वेअर आहे इथं दिसतंय आपल्याला. बघा, जेव्हा आपण फोर्स घेतला त्याच्यामध्ये G m1 m2 आहे. ठीक आहे. जर आपण G काढला तर आपण इथं डायरेक्टली प्रपोर्शनलच यूज करू, G नाही लावायचं आपल्याला. तर D स्क्वेअर आहे, यांना गायब केलं तर 1/d स्क्वेअर होईल, जी की ही टर्म आहे. तर तो कसा आहे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. तर हे काबर आहे, त्यांनी फक्त D काबर नाही घेतला, स्क्वेअरच का यूज केला, क्यूब काबर नाही घेतला, तर हे बघायचं आपल्याला. तर बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स आपल्याला हे समजून घ्यायचं. छोटीशी गोष्ट आहे, सांगतोय. सर्क्युलर मोशन करते एखादा ऑब्जेक्ट, तर त्याची जी स्पीड आहे ती आपल्याला इथे कॉन्स्टंट घ्यायची. काय घ्यायची? कॉन्स्टंट घ्यायची. स्पीड जर कॉन्स्टंट घेतोय आपण, पण आपली व्हेलोसिटी कधीच कॉन्स्टंट नाही होऊ शकत, कारण की व्हेलोसिटीला स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही कॉन्स्टंट लागते. पण आपली डायरेक्शन काय होते, चेंज होते. तर आपली स्पीड काय कॉन्स्टंट, आणि स्पीडचा काय फॉर्म्युला आहे, सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय, असा फोर्स जो कशावर ॲक्ट होतो. जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये मूव्हिंग करतो त्याच्यावर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो सेंट्रिपेटल फोर्स आहे. तो सेंटर सिकिंग फोर्स आहे, तो सेंटरकडेच अट्रॅक्टेड असतो. तर स्पीड बघा, टोटल डिस्टन्स आपण काय टाईम, जेवढाही डिस्टन्स लागतो आपल्याला आणि त्याच्या भागिले काय टाईम. आणि आपला जो सेंट्रिपेटल फोर्स आहे त्याचा फॉर्म्युला सांगितल्याप्रमाणे बघा, फोर्स इज इक्वल टू mv²/r आहे. तर मग आपल्याला ही जी स्पीडची व्हॅल्यू ती आपल्याला याच्यात पुट करायची, कारण की आपल्याला एक सन आणि प्लॅनेट्समधला सर्व त्याला आपल्याला रिलेट करायचं. तर ठीक आहे. बघा, जर आपण हा घेतला फोर्स, आता जो आपल्याला m म्हणजे काय, मास ऑफ, ठीक आहे, एक v इथे लिहून देतो. m इज इक्वल टू काय, मास ऑफ अ प्लॅनेट. काय आहे, मास ऑफ अ प्लॅनेट ऑर ऑब्जेक्ट. ठीक आहे. v म्हणजे काय, आपल्याला स्पीड, जी की आपण इथून काढणार. आणि इथं जे डिस्टन्स ठेवायचं आहे ते आपल्याला काय ठेवायचं आहे, 2πr. काय ठेवायचं आहे, 2πr. का, तर पेरिमीटर ऑफ ऑर्बिट आहे. ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला घ्यायचं फोर्स m. आता v आपल्याला ठेवावं लागेल, vचा स्क्वेअर. काय घ्यायचं आहे, 2πr आपल्याला काय घ्यायचं आहे, डिस्टन्स घ्यायचं आहे. तेव्हा गेले आपल्याला घ्यायचं आहे तिथं टाईम, म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. t म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि आपल्याला खाली घ्यायचं आपला r. तर ठीक आहे, आपण फॉर्म्युलामध्ये पुट केलं, फोर्स इज इक्वल टू, आता जेव्हा आपण स्क्वेअर करू, याचा स्क्वेअर होता, इथं स्क्वेअर दिलेला आहे, आपल्याला याचा स्क्वेअर करावं लागेल. त्याचा स्क्वेअर होईल, 2चा स्क्वेअर होईल 4m, पायचा स्क्वेअर, आरचा स्क्वेअर, आणि खाली टीचा स्क्वेअर. आता खालचा जो आर होता त्याच्याशी याच्यातला एक आर कट होईल, खाली काय राहील फक्त 4m पाय स्क्वेअर आर, आणि काय राहील खाली टी स्क्वेअर. टी कॅपिटल आहे, टी स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला, कशाने, आर स्क्वेअरने. कशाने, आर स्क्वेअरने. डिवाइड करायचं आहे परत आर स्क्वेअरने. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्हाला काय भेटतं बघा, 4m पाय, आणि इकडे भेटेल तुम्हाला आर क्यूब, जो आपल्याला कुठे केलेला आहे त्यांनी साईडला काढलेला आहे, आणि आपल्याला पण फक्त एक साईडला काढायचं आहे त्याला. ठीक आहे. आर स्क्वेअरने आपण डिवाइड करतो, आणि याच्यातला जो टी स्क्वेअर होता आपल्याला तो काय करायचा आहे, खाली काढायचा आहे. आणि तसंही मल्टिप्लायला फक्त साईडला घ्यायचं आहे. तुम्हाला थोडंसं केपलरचा थर्ड लॉ जर आठवत असेल तर बघा, याच्यामध्ये आपल्याला जो कॉन्स्टंट होता त्याची व्हॅल्यू दिलेली होती आपल्याला T²/r³. ठीक आहे. आपल्याला केपलरच्या थर्ड लॉमध्ये आपण ते इक्वेशन काढलं, त्याला आपण 1 नंबरही दिलेला होता. तर त्याच्यामध्ये आपल्याला याच्यात पुट करायचं आहे. पण याच्यात कसं माहिती का, केपलरच्या थर्ड लॉमध्ये जो T² होता तो वरती होता, आणि याच्यात कसं आहे खाली. मग आपल्याला इथं काय करावं लागेल, ही व्हॅल्यू कशाची झाली, तर ही झालेली 1/k ची व्हॅल्यू आलेली, ही जी r³/t², तो काय झाला, उलटा झालेला आहे. मग आपल्याला याच्यात जेव्हा ठेवू आपण 4m पाय डिवाइड/r² इज इक्वल टू काय झाला, आपला फोर्स झाला. काय झाला, फोर्स झाला. आणि इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, के घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, के घ्यावं लागेल. आता तुम्हाला दिसतं आहे का इथं 4m पाय, आणि हा जो स्क्वेअर के आपला तो सुद्धा काय कॉन्स्टंट आहे, फक्त आपला जो r² आहे तोच आपला कसा कॉन्स्टंट नाही. तर मग आपल्याला काय करावं लागेल, एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू काय घ्यावं लागेल, कॉन्स्टंट. काय घ्यावं लागेल, कॉन्स्टंट घ्यावं लागेल. आणि इथं आपला जो 1/r² आहे तो जसा तसाच राहील, कारण की जेवढा पण कॉन्स्टंट आहे आपण तो या साईडला आणला, आणि 1/r² तो कॉन्स्टंट नाही तर तिथेच ठेवला. हे सर्व कॉन्स्टंट आहे, त्याचा एक फिक्स नंबर राहील हर वेळेस. जो कॉन्स्टंट असतो तो कधी चेंज होत नाही. हा जो कॉन्स्टंट आपण तो ह्या साईडला आणला. बघा आता काय, एफ इंटू कॉन्स्टंट इज इक्वल टू 1/r². आणि तुम्हाला माहिती आहे
जेव्हा आपण कॉन्स्टंटला जर रिमूव्ह केलं तर तिथं काय येईल डायरेक्टली प्रपोर्शनल, आणि जर कॉन्स्टंट टाकला तिथं काय येईल इज इक्वल टू. ते दोघं कधी सोबत नाही राहते. मग आपल्याला इथून काय करायचं आहे, कॉन्स्टंट कट करून काय करायचं आहे, फोर्स इज इक्वल टू नाही येणार, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स स्क्वेअर. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला समजलं की त्यांनी जो पण न्यूटनने आपला लॉ दिलेला होता त्यांनी पूर्णपणे अभ्यास करूनच दिलेला होता, आणि पूर्णपणे त्याच्याकडे काय होते, एक्सप्लेनेशन व प्रूफ्स होते. ठीक आहे. 1/r². तर बघा हा खूप लेंदी टॉपिक आहे. ठीक आहे. थोडासा अवघड आहे, किचकट आहे, त्यामुळे जसं समजवण्याचा प्रयत्न करतील तसं समजवलेला. जर तुम्हाला काही याच्यात डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, आणि चॅनलला असंच पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करून ठेवा. आता नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे त्यामध्ये आपण ते एक्झाम्पल्स दिलेले काहीतरी ते आपण सॉल्व करून बघू. ॲप्लिकेशन्स दिलेले आपल्याला थोडेसे आपल्या याचेच आपल्याला न्यूटनने जो आपल्याला युनिव्हर्सल लॉ दिलेला त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करून त्याच्या पुढचा टॉपिकही त्याच्यात कवर करू. बघा तुम्हाला जर तर बघा या आधीच्या पार्टमध्ये आपण शिकलो की न्यूटनने त्याचा जो फॉर्म्युला होता फोर्सचा G m1 m2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअरचा, त्यामध्ये त्यांनी इन्व्हर्सली प्रोपोर्शनलला डिस्टन्सचा स्क्वेअर काय घेतला तो पार्ट झालेला आहे. तर आपल्याला त्याच फॉर्म्युलावरती आपल्या बुकमध्ये काही सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे, तर आपल्याला ते एक्झाम्पल बघायचे आहेत. आता हे एक्झाम्पल झालं की लास्टला मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईल, ते तुम्ही कमेंटमध्ये सोडून द्यायचं. तर बघा आता हे सोडवलेलं कसं आहे. तर बघा महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. म्हणजे जे महेंद्र आणि विराट आहे ते एकमेकांपासून कितीच्या अंतरावर बसलेले आहेत, 1 मीटरच्या. कितीच्या? 1 मीटरच्या. तर जो आपला डी आहे किंवा आर म्हणू शकता तुम्ही, तो किती आहे तर तो येईल आपला 1 मीटर. आणि त्यानंतर बघा इच अदर देअर मासेस आर 75 kg अँड 80 kg. त्यांचे मासेस काय आहेत, एक आता आपल्याला 2 मासेस भेटतात या ह्याच्यात, M1 आणि M2. त्यातला आपला पहिला मास आहे 75 kg आणि आपला M2 काय आहे 80 kg. तर बघा रिस्पेक्टिव्हली व्हॉट इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. तर त्यांच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आपल्याला तो काउंट करायचा आहे. तर तो काउंट करण्यासाठी आपल्याला जो न्यूटनने फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला युनिव्हर्सल लॉमध्ये तो बघायला लागेल की F इज इक्वल टू G m1 m2 डिवाइड बाय d². तर यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यूज पुटअप करायचे आहे. तर बघा जीची व्हॅल्यू किती आहे 6.67 × 10⁻⁻11 इंटू बघा 75 × 80 डिवाइड बाय 1². तर बघा जेव्हा 75 आणि 80चा तुम्ही मल्टिप्लिकेशन करतात तर बघा असं येईल आपल्याला 75 × 80. ठीक आहे. हा 0च्या ऐवजी 80च्या ऐवजी नुसतं 8ने मल्टिप्लाय करा, हा 0 लास्टला जे आन्सर येईल त्यामध्ये देऊन द्या. 8 5 होता आपले 40, 4 कॅरीला. 7 8 होता 56 + 4. आपला टोटल आन्सर येतं 600, आणि हा जो 0 आपण काउंटसाठी ठेवला जातो. आता आपला आन्सर आलेला आहे 6000. तर 6000ला आपण अजून एका पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. ते कसं बघा की 6 × 1000 व्हॅल्यू आपली सेमच राहणार आहे. 6 × 1000 जरी घेतलं तरी आपलं काय आन्सर येतं 6000च येतं. आणि 1000ला आपण अजून लिहू शकतो की जसं की आता 6 × 10⁻³ जेव्हा आपण 10ची पॉवर 3 ठेवतो तेव्हा 10चा आपल्याला क्यूब घेतो, आणि 10चा स्क्वेअर येतो आपल्याला 100, आणि त्यालाच 10ने मल्टिप्लाय केलं तर आपलं येतं 1000. म्हणजेच आपण 10चा क्यूब घेतोय. कळतंय का कसं केलेलं आहे 6 × 10⁻³ त्याची व्हॅल्यू पण येते आपली 6000. फक्त आपण कॅल्क्युलेशनसाठी तशा फॉर्ममध्ये घेतलेलं आहे. तर बघा इथे किती 6.67 × 10⁻⁻11 इंटू काय आहे 6 × 10⁻³ म्हणजे 3 आहे. आता बघा इथं -11 आहे, इथं +3 आहे. तर काय होईल सबट्रॅक्शन होईल, आणि मोठी जी संख्या आहे तिचा सिम्बॉल लागेल. आता यामध्ये मोठी कोणती 11, तर मग तिचा साईन लागेल आणि त्यांची सबट्रॅक्शन होईल. तर बघा आणि खाली 1² आहे, 1² ॲज इट इज 1. ठीक आहे. तर बघा काय आन्सर येतं 6.67 × 10⁻². आता बघा इथं किती आहे -11 आणि तिथला 3. 11मधनं 3 गेला किती राहतात -8 × 6. आता जेव्हा तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करतात समथिंग 40च्या आसपास येतं. किती येतं 40च्या आसपास येतं. 40.02 इंटू किती आहे 10⁻⁻8 हे तुमचं आन्सर येतं. तर बघा अजून पुढे जाऊन आपण याला असंही करू शकतो. इथं एक 0 आहे. ठीक आहे. जेव्हा आपण हा डेसिमल पॉईंट इकडे सरकू तेव्हा आपण काय करू शकतो पॉवर वाढवू शकतो. काय करू शकतो पॉवर 10ने वाढवू शकतो. आता बघा जर आपण पॉवर वाढवली तर आपल्याला कितीने वाढवायची, एक 10 याच्यात वाढवायचं आहे. ठीक आहे.
तर मग आपल्याला इथं लिहावं लागेल 7. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह नंबर्स आहेत त्यामध्ये जे मोठे सिम्बॉल्स आहेत, जसं की बघा निगेटिव्ह नंबर्स तुम्हाला माहिती आहे, जसं की जर 0 आहे, 0 नंतर 1 2 3 4, जर इकडे गेले तर ते वाढतात. आणि जसं की इकडे -1 -2 -3, तसंच -8पेक्षा मोठा कोण आहे -7, तर वरती पावर येईल -7 आणि हा इकडचा जो पॉईंट होईल तो इकडे सरकेल 4002 × 10⁻⁻7 न्यूटन. हा काय झाला महेंद्र आणि विराटमधला फोर्स आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. तर सेम ॲज इट इज तुम्हाला काय करायचं आहे या एक्झाम्पलमध्ये सेम ठेवा, फक्त व्हॅल्यू काय चेंज करायचं, जिथं M1 आहे होमवर्कसाठी देत आहे तुम्हाला HW होमवर्क M1 तुम्हाला घ्यायचं आहे 60 आणि M2 तुम्हाला घ्यायचं आहे 70. तर बघा जमत असेल तर सॉल्व करा, नक्कीच जमायला पाहिजे. जर काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की तुमच्या काय अडचणी, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जे व्हॉट्सअप नंबर दिलेले त्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमचे क्वेश्चन विचारू शकतात. ते सॉल्व करा आणि त्याचं जे आन्सर येते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. थँक्यू.